हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो हा व्लॉग टू बी कंटिन्यू आहे. शार्विल आणि अन्वीची मस्ती चालू आहे इथे. फोटोज काढणं चालू आहे मस्त. शार्विलसुद्धा आज मूडमध्ये आहे फोटो काढण्याच्या. सो हे इतकं सुंदर म्यानमारमधलं मेडिटेशन हॉल आहे आणि हा गार्डन लॉन एरिया. तर हा तुम्ही बघत असालच की खूपच क्लीन एरिया आहे हा आणि खूप शांत वाटतं इथे आल्यावर. या गार्डन एरियामधले रोडसुद्धा खूप क्लीन आहेत. खूप सारी झाडीसुद्धा आहेत या एरियामध्ये, त्यामुळे खूप थंड वाटतं इथे आल्यावर. तर आम्ही आलो इथे मेडिटेशन हॉलमध्ये. इथे आम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवत आहेत. तर यामध्ये त्यांचं दिवसभराचं रुटीन, इथे ते कसे राहतात आणि त्यांचं सकाळपासूनचं रुटीन मेडिटेशन कसं असतं, तर ते सगळं आम्हाला ते या व्हिडिओमधून दाखवत आहेत. आणि म्हणूनच हे इगतपुरीमधलं सगळ्यात फेमस मेडिटेशन सेंटर आहे. डेली 10 AM to 4 PM त्यांचा मेडिटेशन टायमिंग ठरलेला असतो. आणि हे मेडिटेशन सेंटर इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटरवर आहे. पडायची भाज्या करतो मध्ये सांभाळून ट्रेनचं घे सगळ्यात काय शिमलाला आल्यासारखं वाटतं मला, फक्त गार नाही. कसारा घाटामध्येच हे घाटन देवीचं मंदिर आहे. तर हे सुद्धा एक टॉप 10 प्लेसमध्ये येतं. म्हणूनच या मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलो आहोत. सो आत्तापर्यंतचा रोड व्ह्यू तुम्ही एन्जॉय केलाच असेल. तर आत्तापर्यंतचा सगळा कसारा घाट होता. तर हा आहे कॅमल व्हॅली व्ह्यू पॉईंट. हा कसारा घाटामध्येच तुम्हाला बघायला मिळेल. इतका सुंदर नेचर व्ह्यू आहे हा आणि रिअलमध्ये तर खूपच युनिक आहे. तर हा कॅमल व्हॅली व्ह्यू पॉईंट 2 पद्धतीने बघता येतो. एक तर आम्ही आता जिथून बघतोय त्या साईडने, आणि दुसरी ही साईड आहे जिथून या पायऱ्या दिसत आहेत, तर तिथे जाऊनसुद्धा हा व्ह्यू पॉईंट बघता येतो. पण आम्ही सेफ साईड म्हणून शार्विलसाठी इथूनच बघत आहोत. पकडून घेऊन जातात ते बघ त्याच्या जवळ आणू ते बघ. नाही नाही त्याचं नाव. तर कसारा घाटातून निघून आम्ही पुढे आलो आहे वेल्लोळी साईडला, आणि इथे आहे हे जैन मंदिर. असं पाहिलं तर खूप पूर्वीपासून हे मंदिर इथे आहे आणि इतकं भव्य असं हे मंदिर आहे. सुद्धा खूप बघायला मिळेल तुम्हाला या मंदिरातलं.
तर या मंदिराच्या परिसरात खेळायला मुलांना भरपूर काही आहे आणि आम्ही आता मेन मंदिराकडे जातो आहे. ॲक्च्युली या मंदिराचा परिसरच इतका मोठा आहे की खूप चालत जावं लागतं. खूप चालायला आहे इथे, त्यामुळे खूप वेळ काढून हे मंदिर बघायला इथे यावं लागतं. या मंदिरात महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे आणि महाप्रसादाचा पण संध्याकाळचा काहीतरी टायमिंग ठरलेला आहे त्यांचा. सो त्यावेळेतच तुम्हाला तो महाप्रसाद दिला जातो. तर या मंदिरात मेडिटेशन हॉल, भोजनालय, गोशाळा आणि गेस्ट हॉल आहेत. तर या मंदिराचं बांधकाम पिंक सँडस्टोन आणि व्हाईट मार्बलमध्ये बनलेलं आहे. तुम्ही विल्लोळी साईडला आला असाल आणि तुम्हाला क्विक व्हिजिट द्यायची असेल तर या मंदिरात येऊन एकदा नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर फायनली आम्ही या मंदिराच्या एंट्रीपाशी आहोत आणि तुम्ही पायऱ्या बघतच असाल की या मंदिराच्या पायऱ्यांमध्ये सुद्धा पार्टिशन केलेले आहे की फर्स्ट पायऱ्या प्रकुल आणि निलेश तुम्हाला जाताना दिसत आहे वरती, तर तिथून पुढे सुद्धा अजून वरती पायऱ्या आहेत. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. गाईज आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू, बाय.